नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगांचे पराठे। बनवायला अतिशय सोपे, चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारी असतात। म्हणून हा सगळा रेसिपीचा प्रपंच। त्यातल्या त्यात लहान मुलं शेवग्याच्या शेंगा खायचा खूप कंटाळा करतात, तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा खाऊ घालू शकता। तर सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथे 2 मीडियम साईजच्या शेवग्याच्या शेंगा धुवून सोलून कट करून घेते आणि अर्धा ग्लास पाणी घालून मी कुकरला 4 शिट्ट्या लावून घेणार आहे। वरण भाताचा जो नॉर्मल कुकर लावतो त्यामध्येच मी हे ठेवून दिलं होतं। व्यवस्थित शिजले, कुकर थंड झालाय। आता शेंगा सुद्धा मी थंड करायला ठेवते। तोवर बाकीची तयारी करून घेऊया। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता यांची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती जे वाटण आहे ते आपण बाजूला ठेवून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी आता शेवग्याच्या शेंगा सुद्धा बारीक करून घेणार आहे। शेंगा शिजताना आपण जे अर्धा ग्लास पाणी वापरलं होतं तेच आपण यूज करूयात आता आणि मस्तपैकी ग्राइंड करून घेऊया शेवगा। तर मी थोडंसं चमच्याने पल्प काढला, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की थोडं पाणी घालून जर आपण हाताने हे स्क्वीज केलं ना तर व्यवस्थित पल्प आपल्या हातात लागेल आणि चोथा सुद्धा कमी निघेल आणि झटपट हे काम होईल। तर म्हणून मी हातानेच असा हा चोथा पिळून घेते व्यवस्थित आणि हा जो पल्प आहे शेवग्याच्या शेंगांचा तो तयार आहे। मंडळी, पाणी घालताना जेवढं कमी पाणी घालता येईल तेवढं कमी पाणी घाला, कारण आपण याच पल्पमध्ये पीठ मळणार आहोत। तर पिठाची क्वांटिटी मग वाढवावी लागेल, म्हणून कमीत कमी पाणी ॲड करा। तर अशा प्रकारे पल्प तयार आहे। पुढची तयारी करून घेऊया। मी इथे 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घेणार आहे। त्यामध्ये आणखी 1 कप गव्हाचं पीठ नंतर वाढवलेलं आहे। तर आपल्याला टोटली 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ लागणार आहे। सगळी पीठं व्यवस्थित चाळून घेतली आणि नंतर मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचाच मी लाल मिरचीची पावडर टाकते। आपण ॲक्च्युली हिरवी मिरची पण ॲड करते, म्हणून फक्त छान रंग येण्यासाठी मी ते लाल मिरचीची पावडर ॲड केलेली आहे। 1 चमचा जिरे घालते, थोडासा हिंग आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। त्या अगोदर मी इथे 1 चमचा तीळ घालून घेते। ओवा जो आहे तो मी हातावर चुरून घालते जेणेकरून त्याचा छान स्वाद येईल। त्यानंतर मी याच्यामध्ये 2 छोटे चमचे कसुरी मेथी घालणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल किंवा मग ताजी जी मेथी येते ना ती मूठभर घ्या आणि ती बारीक चिरून घातली तरीसुद्धा चालू शकते। पराठ्यांना आणखी हेल्दी करण्यासाठी मी त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालते। तुम्ही तेल जरी घातलं तरीसुद्धा चालू शकतं। तर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची, ती सुद्धा ॲड करून घेऊया। सगळं अगोदर व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या आणि नंतर जो पल्प आहे त्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत। बऱ्याचदा असं होतं की फक्त मसाला जो असतो ना किंवा ग्रेव्ही, रस्सा तेच खातात आणि शेंगा खायचा कंटाळा करतात। तर हा बेस्ट ऑप्शन आहे त्यांना शेंगा खाऊ घालण्याचा। तर पीठ जे आहे ते व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आणि मी परत थोडंसं तूप घालून हे पीठ एकसारखं करून घेते। तुम्ही इथे सुद्धा तेल वापरलं तरी चालू शकतं। पीठ हे आपण रेस्ट करायला ठेवतो 1 अर्धा तासासाठी, कारण जी आपण कोथिंबीर वगैरे घातली ना त्याचा खूप छान कलर उतरतो पराठ्यांमध्ये। तर पीठ रेस्ट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। तर याचे ना छान तुम्ही पातळ, हवे तेवढे पातळ पराठे लाटू शकता, कारण आपण हे सगळं मिक्सरमध्ये वाटून ह्याच्यामध्ये साहित्य टाकलं ना, त्यामुळे पराठ्यांना लाटायला काही प्रॉब्लेम येत नाही। तर मी असा एक पराठा बनवते आणि आणखी एक प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता। जसं आपण आतमध्ये पोळीला तूप लावतो आणि मग पोळी लाटून घेतो ना, तसं जरी केलं तरीसुद्धा छान बनतात पराठे। हे असे पराठे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता। सॉफ्ट राहतात पराठे बऱ्याच वेळासाठी। तुम्ही कुठे बाहेरगावी जाताय बरोबर नेण्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे। 1-2 दिवस हे पराठे व्यवस्थित टिकतात, खराब वगैरे काही होत नाही। फक्त थंड करून डब्यामध्ये भरा जेणेकरून त्यांना खराब व्हायचा चान्स नाही राहत। आणि जर तुम्हाला असे कुठे बाहेरगावी न्यायचे तर तुपाच्या ऐवजी तेल वापरा, कारण तूप कधी थिजण्याची वगैरे शक्यता असते, मग पराठे ड्राय होतात खूप। तर अशा प्रकारे मी एक स्क्वेअर पराठासुद्धा बनवून घेतला आणि ना इतके छान बनतात हे पराठे, मुलांच्या लक्षात पण नाही येत की याच्यामध्ये शेवगा आहे। इवन मी एव्हरी वीक माझ्या मुलांना एकदा तरी असे वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे देत असते टिफिनमध्ये। तर त्यातल्या त्यात हे पराठे ना शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तर खूप छान लागतात मंडळी। तर नक्की बनवून बघा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू। बाय।